नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळा सुरू झाला म्हणजे आपल्या बाजारात कलिंगड भरपूर प्रमाणात मिळतात. त्यापासून आज आपण प्रीमिक्स बनवतोय. त्यासाठी आपण इथे अर्ध कलिंगड घेतलं, त्याचे अशा प्रकारे काप करून घेतले. निघतील तेवढ्या सर्व बिया आपण काढून घेतल्या आणि मिक्सरला फिरवून छान बारीक करून घेतलेला आहे आणि आपल्या ताराच्या चाळणीवर गाळून घेतलेला आहे. आता कलिंगडामध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण असल्यामुळे तो रस खूप पातळ आहे. तर आज आपण ह्याला थोडं घट्ट करून घेऊ. तुम्ही बघू शकता हा सध्या किती पातळ आहे तो, आणि रंगसुद्धा थोडा फिक्काच आहे. तर आज आपण गॅसवरती हा आटवून घेणार आहोत. तर हा बघा आटवलेला रस आहे. तो गॅसवरची जी प्रोसिजर आहे ती स्किप झालेली आहे, त्यामुळे मी हा रस घट्ट आहे तो दाखवला. त्यामध्ये कोणताही रंग टाकलेला नाही. आता हे कलिंगड खूप गोड होतं, त्यामुळे आपण साखर फक्त एकच वाटी घातलेली आहे. जेवढा आपण रस घेतला त्याच कपाने मोजून ही 1 कप साखर घेतली. आता त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि हे असंच आपल्याला जास्त ढवळत न बसता पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, दुसऱ्या दिवशीपर्यंत हे थोडं घट्ट होत येईल. आता तुम्ही बघू शकता हे सध्या किती पातळ आहे. आता हे घरातच आपल्याला थोडं झाकण ठेवून सुकवून घ्यायचं आहे. उन्हात वगैरे वाळवायची गरज नाही. आता हे बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी किती घट्ट झालेलं आहे. आता आणखी आपल्याला असंच 5 ते 6 तास झाकून ठेवायचं आहे. फार घट्ट झाकण ठेवायचं नाही, थोडी हवा लागायला पाहिजे त्याला, फक्त उन्हात नको. आणि असं सतत काढत राहायचं 5 ते 6 तासांनी. आता तुम्ही बघू शकता किती छान लाल गर्द रंग आलेला आहे. कलिंगडचा सीझन असो वा नसो, आपलं प्रीमिक्स असलं म्हणजे आपण केव्हाही याचा कलिंगडाचे सरबत करून पिऊ शकतो. अगदी लहान मुलंसुद्धा पटकन ग्लासमध्ये टाकली पावडर, पाणी घातलं की लगेच पिऊ शकतात. याआधी आपण हिरव्यागार लिंबाचा सुद्धा असंच प्रीमिक्स बनवलेलं आहे. त्याप्रमाणेच आज आपण कलिंगड सरबत प्रीमिक्स बनवलेलं आहे. तर आता हे आणखी असं पसरवून ठेवायचं आणि आता दुसऱ्या दिवशी याला उघडून बघायचं. आता दुसऱ्या दिवशी त्याहीपेक्षा घट्ट झालेलं आहे. उन्हाळा असल्यामुळे हे पटकन सुकून जातं. आता सुकलेलं मिश्रण आहे हे परत काढायचं आणि काढल्यानंतर परत पसरून ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता यामध्ये खूप असा पातळ रस दिसत नाही, अगदी सुकून गेलेला आहे. आता तिसऱ्या दिवशी बघून घ्या किती कडक झालेलं आहे ते. परंतु आणखी आपल्याला हे 1 नाही तर 2 दिवस तरी ठेवावंच लागणार आहे, कारण आपल्याला हे टिकवून ठेवण्यासाठी कोरडंच हवं आहे. कोरडं असल्यामुळे ते टिकूनही राहतं आणि त्याची पावडर होण्याससुद्धा मदत होते. आपल्याला ओलसर अजिबात नको. आता परत याला काढून घेतल्यानंतर आणखी पसरून ठेवायचं. याला साधारणतः 4 ते 5 दिवस लागतात, परंतु मेहनत वाया जात नाही. सरबत अजिबात असं वाटत नाही की आपण प्रीमिक्सपासून बनवलेलं आहे. असं वाटतं आपण ताज्या कलिंगडाचेच सरबत पित आहोत. आता तिसऱ्या दिवशी याहीपेक्षा मिश्रण कोरडं झालेलं आहे. परत हे असं काढायचं. सुकेपर्यंत राहू दिलं तर ते ताटाचं निघणारच नाही, म्हणून मिश्रण काढणे आणि पसरवणे हे फार गरजेचं आहे. आता फार आपल्याला 1च दिवस लागणार आहे. तोही आपण आटवून घेतला, त्यामुळे हे पटकन झालेलं आहे. आटवून घेतला नसता तर आणखी हे मिश्रण पातळच असतं, आणखी 2 दिवस लागले असते. रस आटवत असताना सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे, नाहीतर पाणी वेगळं दिसतं आणि त्याचा रंगसुद्धा वेगळा दिसतो. आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाही की हा आपला कलिंगडचा रस आहे. म्हणून सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि घट्ट लगेच होतो हा. आता बघून घ्या चौथ्या दिवशी किती छान कोरडा झालेला आहे. आपल्याला जर आणखी ठेवायचं असलं तर 5 ते 6 तास आपण ठेवू शकतो, परंतु आता हाताला अजिबात चिकटत नाही आहे. आता मिक्सरला फिरून आपण हे असं बारीक करून घ्यायचं. मिक्सर एकसारखं चालू न ठेवता चालू बंद करत हे फिरून घ्यायचं, जेणेकरून आपलं मिक्सरचं भांडं गरम नको व्हायला. गरम झाल्यामुळे आपल्या साखरेचं पाणी होऊ शकतं, म्हणून हे थांबून मिक्सर चालू करायचं. बारीक करून झालेलं आहे, आता गाळून घ्यायचं. आता हे आपण गाळून घेतल्यानंतर जाडं निघालेलं आहे, ते परत बारीक करायचं. आता तुम्ही बघू शकता बारीक पावडर म्हणजे आपलं कलिंगडचं प्रीमिक्स. आता हे एकदा मिक्सरला फिरून झाल्यानंतर वरील सर्व साहित्य घालून परत बारीक करून घ्यायचं. आता याचं सरबत बनवायसाठी आपण एका भांड्यात आधी प्रीमिक्स घालून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि नंतर आपल्या ग्लासमध्ये हे ओतायचं. आता 2 ग्लास घेतले आपण, त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे, त्यावर थोडा पुदिना घालायचा, चवीनुसार काळं मीठ घालायचं. आता हे प्रीमिक्स बारीक करत असताना आपण त्यामध्ये धणे, जिरे आणि काळी मिरी हे भाजून त्याचा तयार केलेला मसाला आहे
हा मसाला घालायचा आणि काळं मीठसुद्धा घालायचं. आणि आंबटपणा कमी वाटला तर थोडं सायट्रिक ॲसिडसुद्धा तुम्ही त्या प्रीमिक्समध्येच तुम्ही बारीक करताना घालू शकता. तर आता आपण एका पातेल्यामध्ये हा रस तयार करून घेतला होता. तो तयार रस आता आपण या ग्लासांमध्ये भरलेला आहे. अशा प्रकारे प्रीमिक्सपासून कलिंगड सरबत तयार झालेलं आहे. ताजं कलिंगड सरबत तर आपण नेहमीच पितो, पण असं करून ठेवल्यामुळे आपल्याला केव्हाही कलिंगड सरबताचा आनंद घेता येतो. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.